मंगल आणि त्यांच्यासोबत हनुमान देत आहेत. हे दोन्ही सलामीवीर आता या मॅच मध्ये दाखल झालेले आहेत. पहिला बॉल जसा पडेल टाइम काउंटर स्टार्ट होणार आहे. ही सूचना दोन्ही टीम्सना लक्षात घ्या. जयेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. आघाडीसाठी मंगल स्ट्रायकर एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत हनुमानला. ऑल इज सेट सामना सुरू होतोय. या दोन्ही टीमला देऊया आपण ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. पहिला बॉल बॅकफुटवर गेले स्क्वेअर कट. अंतिम रजनीची जबरदस्त सुरुवात मंगलची. मंगलमय सुरुवात पहिल्याच बॉलवर 4 धावा चौकार. जर टीम आज क्वालिफाय झाली तर बड्डे बॉय जगदीश दादा मार्के यांच्या वतीनं संपूर्ण टीमला एकविरा ट्रिप असेल. थोडा खाली राहिला बॉल निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाले सांगतात. जयेश गोलंदाजीसाठी पहिल्या बॉलवर चौकार तदनंतर आला डॉट बॉल. सो सध्या धावा स्थिर आपण बघत आहोत. 4 धावा दाफलकर. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. दोन्ही टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. बरोबर 7:20 पहिला बॉल पडलेला आहे. आजच्या निर्णायक अंतिम रजनीच्या शेड्यूलला सुरुवात झालेली आहे. स्टेप आउट झाले. समोर ड्राईव्ह केला. मिड ऑफ आतमध्ये लॉंग ऑफला पाठवलाय बॉल. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. या षटकात आता दुसरा चौकार आलाय. तो बॅटर मंगलच्या बॅटमधून. 4 धावा. जयदादा दस यांच्या वतीने आयवा झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज अनाऊन्स होत आहे. प्रेक्षकांना देखील आता आजच्या अंतिम रजनीत पहिल्या सामन्यापासून संधी बनलेली आहे. यावलेला बॅटची बाहेरची कडा घेत निघालाय बॉल मागे. शॉट थर्डमॅनला मात्र बॅकअप आलेलं आहे. मिळेल ती एक सिंगल धाव आणि या सिंगल धाबेनिशी मात्र एकूण धावसंख्या दाफलकावरती सध्या अंकित झाली आहे. ती 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या दाफलकावरती. कैलासनाना दस यांचं नुकतंच शुभागमन झालंय. आपलं सरचे स्वागत आहे. यजमान संघ आयोजक संघ सध्या मैदानावरती खेळतोय. त्याचबरोबर महेशदादा दिघे देखील उपस्थित झालेत. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत बॉल मागे चालला. शॉर्ट फानलेगला मिसफिल्ड. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल दिलाय मात्र आता नकार तो मंगलकडून करण्यात आलेला आहे. मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत महत्त्वाच्या सामन्यात हनुमान दिघेचं वैयक्तिक खातं खुलं होतं तर सांघिक धावफलक मात्र पुढे मार्गस्थ होत आहे. बॅटिंग करणाऱ्या AB रॉयल्स जांभरोटे क्रिकेट संघाचं 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाफलकावर. फुलटॉस स्टेप आउट झाले. समोर ड्राईव्ह करतात. मिडॉन आतमध्ये त्याचाच फायदा घेतलाय. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक स्टार्ट. बॉल निघालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय मंगलच्या बॅटमधून. पंकजदादा धुमाल आणि त्याचबरोबर राकेशदादा बिराट यांना विनंती. या पण मंचावरती नुकता शुभागमन होतोय सोमनाथ खाडे सरांचं जे आज ॲज अ कॉमेंटेटर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. विनंती या मंचावरती. आपलंही सरसे स्वागत आहे. 4.4114 बनलेले आहेत. त्यात 14 धावा. पहिल्या षटकांती चांगला स्टार्ट या मॅचमध्ये यजमान संघ आयोजक संघ AB रॉयल्स जांभरोटे क्रिकेट संघाचा सध्या आपण बघत आहोत. बरोबर 5 मिनिटात पहिलं षटक टाकून झालेलं आहे. थोडी घाई अपेक्षित आहे. टीम बजरंग ब्लास्टर्स खानिवरे नैतिक गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर सध्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण बघत आहोत. पहिला बॉल विकेट किपर बीट. बॅट्समननी बीट. निघालाय बॉल लॉक्स ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लक फॅक्टर ऑन होतोय. अंपायर सिग्नल या बाईच्या 4 धावा. गुड शॉट. कशा केवनात परंतु धावा येतात ही गरजेची बाब आहे. ही गुड न्यूज आहे. खरं तर बॅटिंग करत असताना टीम
AB रॉयल्स जांभरुटे क्रिकेट संघाकरता. या चौकारासोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 18 ऑन बोर्ड. पहिल्याच बॉलवर 22च्या 4 धावा आलेल्या आहेत. फुल टॉस समोर ड्राईव्ह केल्या, लॉंग ऑफला बीट करत बॉल मागे, गॅप मोठा आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध सेफ शॉट बरोबर स्क्रीनच्या समोर खेळतायत. बॅक टू बॅक आणखीन एक चौकार आता येतोय तो हनुमंत यांच्या बॅटमधून. मागच्या षटकातही जबरदस्त बॅटिंग मंगलनं केली होती आणि या षटकात देखील बॅक टू बॅक दुसरा चौकार आता आलेला आहे. पहिला चौकार विदर्भ 22, तर या बॉलवर चांगला ऑपड्रेव आता दाखवत असताना हनुमंत स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवता आला नाही. थ्रो चुकीच्या एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटची नामी संधी बनली होती, तेच सांगतोय विकेट किपर सोमनाथ. मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. स्कोर सध्या आपण बघत आहोत 23 धावा. सध्या आपल्या स्क्रीनवर आपण बघत आहोत ते विहंगमय दृश्य. स्कोर 23. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. अनइव्हन बाउन्स जी उचली अपेक्षित होती मंगलला, ती उचली या बॉलवरती मिळाली नाही. डॉट बॉल नव्हते. छोटेखानी कमबॅक. सध्या धावा स्थिर 23-23. यानंतर नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. कुलस्वामींनी ठुणे आणि त्यांच्या विरोधात जयभवानी गवाळी आपली उपस्थिती गरजेची आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील अँड गॉन. एस इट इज आउट. जजमेंट चुकलं ते फलंदाजाचा. क्लिअर प्लम्प. LBW लेग बिफोर विकेटची शिकार. पायचेच्या स्वरूपात पहिला आदरा. AB रॉयल्स जांभरुटे क्रिकेट संघाला. मंगल परत आहेत माघारी. एस इट इज क्लीन प्लम्प. फलंदाज बाद. सचिन बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. धावा सध्या बनलेल्या आहेत त्या 23-23. स्टील 1 to go. धावा 23 बनलेल्या आहेत 23. बॅकफुटवर गेले, कट केल्या बॉल डीपमध्ये. फिल्डर थोडे दूर आहेत. मिळते एक सिंगल. मिसफिल्ड. मात्र एकच धाव मिळताना दिसेल. बॉल थोडा डायबॉट होतो. हे चित्र अगदी पहिल्या रजनीपासून आपण पाहिलेलं आहे. मात्र सिंगल धावेने झाली ती षटकाची सांगता. स्कोर सध्या 24-24. 4 चेंडूत 6 धावेचं योगदान हनुमाननं दिलेलं आहे. तर सचिन यांच्या बॅटमधून एका चेंडूत 1 धावेचं योगदान सध्या येत असताना आपण बघत आहोत. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत डगआउट. स्कोर 24 बनलेला आहे. 24. लॉस ऑफ 2 विकेट. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. ज्ञानेश्वर टेकडे आणि त्याचबरोबर श्रीराम बिराडे यांचं नुकता शुभागमन झाले. आपलंही स्वागत आहे. भागवत गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. नाव सुंदर आहे, पण नावाप्रमाणे आता कामगिरी भागवतकडून अपेक्षित असेल ती टीम जे बजरंग ब्लास्टर्स खानिवलेला. चला, वेळ का करतोय मित्रा. केतन, थोडी घाई अपेक्षित आहे भावा. पहिलाच बॉल खाली राहिलाय आणि 1 बाउन्स. बीट केलं बॅटर सचिनला. यंगस्टर आहेत भागवत आणि भागवतकडून मात्र जबरदस्त स्टार्ट निर्णायक तिसऱ्या षटकाचा झालेला आहे. पहिला बॉल डॉट. स्कोर सध्या स्थिर 24-24 धावा.
बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले, बॉल मिड ऑफला बीट केले, लॉंग ऑफला फिल्डर मिसफिल्ड, फंबल झाले, मात्र स्वतःला बॅक केलेलं आहे. मिळेल ते एकच धाव, दुसरीचा प्रयत्न जरूर चालवला होता ओव्हर थ्रोवर, पण आता नकार दिलाय. सो या सिंगल धाब्यानिशी मात्र एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित झाली ती 25-25, लॉस ऑफ 1 विकेट. ओ बॅटची कडा, विकेट किपर कडून कॅच ड्रॉप, मागे निघालाय बॉल, शॉट थर्डमॅनला चकवून फसवून डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर होतोय ऑन. येत आहेत या लकी 4 धावा, हा निर्णायक चौकार. या चौकारासोबत सध्या एकूण 29 धावा दाफलकावर, 29 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साईडला दिशा दिले, स्टेप आउट झाले, मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत, चांगली फिल्डिंग. मिळेल ते एकच धाव, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, पण बॅकअपसाठी 3 खेळाडू उपस्थित झालेले आहेत. चांगलं बॅकअप, सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित झाली ती 30. 30 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. ओ बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह करतात, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित झाले, थोडे वायडिश होते. चांगलं बॅकअप, एक धाव. आणि या सिंगल धाब्यानिशी सध्या एकूण धावा दाफलकवर अंकित होत आहेत त्या षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 31 धावा. 6 चेंडू 11 हनुमाननं बनवलेले आहेत. त्याच्याकडे स्ट्राईक आहे, यावलेला लॉफ्टेड हिट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहतायत आणि पाहतच राहील. निघालाय बॉल बरोबर खेळाडू कक्षाच्या बाजूनं, फास्ट अँड फ्युरियस हिट, सुपर डुपर हिट, सिक्सर. तीन ओव्हरची झाली आहे सांगता, एंड ऑफ थर्ड ओव्हर. धाबासंख्या बनली आहे ती 12.33 धाब्याच्या धावगतीनं 37 धावा. चला थोडी घाई अपेक्षित आहे जे बजरंग ब्लास्टर्स खानिवरे. चला ड्रिंक्स बेकरला रिक्वेस्ट आहे, आपण लगेचच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. मंगल, जास्त वेळ आपण घेऊ नका. तीन षटकात 37 धावा बनलेल्या आहेत, 37 ऑन बोर्ड. सदतीस धावा सध्या स्कोर बोर्डवर. त्याला कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे या दोन्ही बॅटर करता पर सिक्सर 100चं. ज्ञानेश्वरजी टेकडे आणि त्याचबरोबर नरेशजी खुने यांच्या वतीनं. पहिला बॉल चांगल्या वेगानं चांगल्या टप्प्यावर टाकलाय. डॉट बॉल विक्रम गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत.
सुरुवात त्याची जबरदस्त झालेली आहे. धावा सध्या स्थिर स्थगित 37 धावा सध्या पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. यावलेला लोवर फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह करतायत. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित झाले. चांगलं बॅकअप मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेनिशी मात्र सध्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 38 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावरती. 7 चेंडू 17चं योगदान हनुमंत यांच्या बॅटमधून, तर 6 चेंडूत आतापर्यंत 4 धावा सचिन यांच्या बॅटमधून व्यक्तिगतरित्या योगदानित झालेले आहेत. सलगचे 3 षटकार. चंद्रकांत दादा बिराड यांच्या वतीने 500चं कॅश प्राइज. बॉल अवेत, फिल्डर जज करतोय. रिले कॅचची संधी ती गमावली आहे. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. बॉल जास्त काळ हवेत होता, फिल्डरकडे वेळ पुरेसा होता, मात्र तो जल संपादित करू शकला नाही. बॅकअपसाठी जो फिल्डर आला होता तो देखील स्लिप झाला. त्याच कारणासह आपण बघत आहोत आता या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 न बनत आहेत एकंदरीत त्या 40 धावा. स्टेप आउट झाले आता. टॉपेज शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला बीट करत बॉल मागे चालला. लॉंग लेगला ट्रॅव्हल होतोय. बॅकअपसाठी फिल्डर आले तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळताना दिसेल आणि या 2 धावेनिशी मात्र एकूण धावासंख्या दाफलकावरती अंकित झाली आहे ती 42 धावा. याचबरोबर दाफलकावर स्टील 2 टू गो. डॉट बॉल थोडा खाली राहिला. अनइवन बाउन्स या खेळपट्टीवरती अगदी पहिल्या रजनीपासून आपण पाहिलेला आहे. धावा सध्या स्थिर 42 धावा. पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत मागच्या 2 षटकात थोडा दाफलकाचा मंदावलेला वेग आपण बघत आहोत. थोडी कमी गती सध्या बघत आहोत. फुलटॉस, फिल्डर उपस्थित झालेत. कॅच तर ड्रॉप आहे. सेकंडचा कॉल दिला आहे आणि आता 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. बॅट्समन स्टेप आउट झाले होते. आय थिंक तेच सांगतायत पंच. 2 धावा 2 धावे सहित झाले. ती षटकाची सांगतात 4 षटकांती बनल्या गेल्या त्या 11.00 धाव्याच्या धावगतीनं 44 धावा. चला लास्ट ओव्हरसाठी जास्त वेळ स्पेंड करू नका. थोडी घाई अपेक्षित आहे. सेकंड स्पेलमध्ये आता नैतिकला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. बॉलर तयार. फुल टॉस समोर ड्राईव्ह केला. लॉफ्टेड इट लॉंग ऑफला फिल्डर, पण त्याच्या हाताला चटका देत अखेर निघाला बॉल डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सचिन यांच्या बॅटमधून बऱ्याच कालावधीनंतर येतोय हा संघर्षमय चौकार. या चौकारासोबत सध्या 48 धावा दाफलकावर. फुल टॉस. आता बिमरचा सिग्नल आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आला होता मात्र मिडअप पाठवून परिस्थितीत होता. त्यानं बॅकअप करून बॉल अडवला आहे. 2+9 एकंदरीत येत आहेत या 3 धावा आणि धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली ती या 3 धावेनिशी 51. No+2 एकंदरीत 3 धावा बनलेल्या आहेत. 51. जर सलगचे 3 षटकार आले सचिन बिराडे यांच्या बॅटमधून तर चंद्रकांत बिराडे यांचा लकी नंबर 862 ₹862 कॅश प्राइज असेल. फ्रीड बॉल
समोर ड्राईव्ह केला, रनआउटचा चान्स बनेल आता. एससीडीज कॉलिंग चुकलंय, मिड ऑफला चांगलं बॅकअप आलंय आणि अखेर आता सचिनला पॅकअप करावं लागतंय. फ्रीड बॉलवर धावबादच्या स्वरूपात आता दुसरा आदरा बसतोय तो एबी रॉयल्स जांभरुडेला. फलंदाज बाद. नवीन बॅटर कल्पेश भोईर बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत, जे नॉन स्ट्रायकर एंडला असतील. स्ट्राईक असेल ती हनुमानकडे, ज्यांना 11 चेंडूत आतापर्यंत 23 धाबा बनवलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच कॅप्टन्स रेडी राहा. टॉस करता मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत. फिल्डर मात्र थोडे दूर आहेत. पुरेसा वेळ दोनही फलंदाजांकडे आहे, तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळताना दिसेल आणि या 2 धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकवरती अंकित झाली ती 53. 53 लॉस ऑफ 2 विकेट. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. जय भवानी स्पोर्ट्स गवाली आणि त्यांच्या विरोधात कुलस्वामिनी ठुणे हे 2 संघ आमनेसामने असतील. रेडी राहा दोन्ही टीम्स. जास्त वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. काल एका टीमला आपण 3 बॉलची पॅनल्टी दिलेली आहे. वेळेच्या बाबतीत या स्पर्धेनं नेहमीच पारदर्शकता राखलेली आहे. यावेळेला हवं तसं टायमिंग नव्हतं, मात्र गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत, थोडे फंबल, तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत आणि या 2 धावेनेशी मात्र एकंदरीत दाफलकावरती अंकित होत आहेत त्या 55. 55 धावा याचबरोबर दाफलकावर. स्टील 2 टू गो. 13 चेंडूत आतापर्यंत नावात 27 धाब्याचं योगदान देतोय. आघाडीसाठी सलामीवीर हनुमान, तर त्याची सोबत कल्पेश देतोय, जो सध्या आहे नॉस्ट्रायकर एंडला. स्टेप आउट झाले आता. स्क्वेअर ड्राईव्ह. फिल्डर उपस्थित, झेलची संधी बनली आहे आणि अखेर तिचा स्वीकार होतोय. बॅट्समन स्टेप आउट झाले होते. हाईट फॅक्टरसाठी विचारणा झाली, पण अखेर आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी केलेली आहे. टीव्ही अंपायरची मदत आता एक्झॅक्टली आपल्याला घ्यावी लागेल, पाहावे लागेल. जवळजवळ बॅटिंग लाईन सोडून बॅटर 5 ते 6 फूट पुढे गेलेला आहे. स्टेप आउट झालेला आहे. त्याच कारणासह आता हा फेअर बॉल असेल तेच सांगितलं स्कोरलेग अंपायरनं. आणि आता फलंदाज मात्र हनुमानला बाद व्हावं लागेल. 55ला तिसरा धक्का लागतोय तो एबी रॉयल्स जांभरुडेला. या बॉलवर जर सिक्सर आला तर एबी यांच्या वतीनं 500, DK यांच्या वतीनं 500, दीपक कोठवले यांच्या वतीनं चौकारासाठी 555, रोहन मार्के यांच्या वतीनं 500 आणि त्याचबरोबर देव मार्के यांच्या वतीनं नरेश खुने आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर टेकडे यांच्या वतीनं 200. टोटल 2700 रुपयाचा कॅश प्राइज आहे. देव एक ही मार लेकिन सॉलिड मार. धाव हवी आहे आणि ती आता सहजरित्या मिळेल. सेकंडसाठी चान्स घेतलाय कल्पेशनं, पण तो बाद झालाय. पहिला डाव संपला. 56 धावा बनल्या गेल्या. 57चं टार्गेट मात्र सेट झालेलं आहे. शेवटच्या चेंडूवरती 22ची एक सिंगल धाव आली आणि त्याचबरोबर फलंदाज बाद देखील होताना पाहायला मिळाले ते कल्पेश. यानंतर जो सामना आहे ग्रुप ई मधील पहिल्या फेरीतील दुसरी लढतीचा टॉस आपण कव्हर करतोय. चला कॅप्टन्स रेडी राहा दोन्ही टीमचे. जय भवानी गवाळी आणि त्यांच्या विरोधात कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे. कैलाश नाना दश यांच्या शुभ हस्ते होते टॉस. यानंतर होणारा सामना जय भवानी स्पोर्ट्स गवाळी आणि त्यांच्या विरोधात कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे.
फर्स्ट राऊंड कंपल्सरी 5 ओव्हर आणि त्यानंतर जे काही सामने असतील ते सर्व 3-3 षटकांचे या स्पर्धेची नियमावली आहे. टॉस होतोय कैलासनाना दस्यांच्या शुभ हस्ते. छप्पन्न धावा पहिल्या डावात बनलेले आहेत. 57चं टार्गेट मात्र चेस करावं लागेल. जय बजरंग ब्लास्टर्स खानिवली टीमला. जय भवानी गवालीनं जिंकलाय टॉस. निर्णय येतो बॅटिंगचा. चला बॅटिंगचा निर्णय जय भवानी गवालीचा. नेक्स्ट मॅच रेडी राहा. तर कुलस्वामिनी टुने आपण फिल्डिंगसाठी रेडी राहायचंय. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करणार आहोत बदलाव. ऐकणार आहोत शहापूरची मुलुक मैदानी तोप सोमनाथ खाडे सरांचा आवाज. थँक्यू. मनापासून धन्यवाद दीपकजी बिराडे सर. आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी स्वर्गीय भालचंद्र नानू बिराडे प्रतिष्ठान आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 AB रॉयल्स जांभुर्डे आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उतरलाय खानिवरे. या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला आपण पाहताय. 57 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानावरती येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. बंधुदादा मार्के यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. बंधुदादा मार्के आपण आलात, या ठिकाणी आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पाच षटकांची मॅच. पहिल्या फेरीचा हा सामना या ठिकाणी सुरू झालाय. पूर्वार्ध या ठिकाणी संपन्न झाला. 56 बनवल्या आणि 57 धावांचं लक्ष घेऊन खानिवरे संघ मैदानात उतरलाय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. 57 टू विन. सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करत असताना दोन आघाडीचे फलंदाज, लेफ्टी बॅट्समन आणि त्याला साथ देत असताना केतन. सोमनाथ आणि केतन ही जोडी मैदानात उतरली आहे. पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. गोलंदाज देव पहिल्या षटकासाठी पाचारित केलं जात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतं. पहा मित्रांनो, बरोबर घड्याळामध्ये 7:50 होत आहेत. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंपल्सरी टाकायची आहेत, याची काळजी घ्या. हसा खेळा, शिस्त पाळा आणि सामन्याला सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. देव. पहिला चेंडू प्रचंड वेग, सुंदर होता. विकेट किपरला काही अंदाज आला नाहीये. लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय. अंपायर डिसिजन वाईड बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सोने पे सुहागा. वेग घातक ठरलाय गोलंदाज देवला. चेंडू सीमापार, चौकार. पंजा आला. पहिल्याच बॉलवरती 5 मिळाला. इथे आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला, अडवलंय त्या ठिकाणी. पहिल्या बॉलवर 5 मिळाल्या. त्यानंतर आपण पाहताय तर हे कमबॅक देवनं केलं.
सलामीची जोडी सोमनाथ आणि केतन हे आघाडीचे फलंदाज मैदानात सुरुवात करतायत. डावखुऱ्या हाताचा सोमनाथ स्ट्राईकवरती खेळतोय. पहिल्याच बॉलवरती वाईड चौकार, त्यानंतर हा डॉट. या चेंडूवर पहा कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही, पायावरती आदळला. लेगबाईचा इशारा येतोय. सिंगल मिळेल, स्कोअर कार्डवरती जोडली जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 6 वरती. पहिलं षटक, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना 57 धावांचा पाठलाग करतायत. मेगा फायनलची आजची रात्र या ठिकाणी पार पडतीये. अतिशय दर्जेदार सुबक मैदान आणि सुंदर आयोजनामध्ये चाललेली स्पर्धा. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 या स्पर्धेत आपण आहोत. इथे चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना पाहायला मिळतोय. गती प्रचंड आहे. देव गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं टाकत असताना फलंदाजाला मात्र कुठल्याही प्रकारचा अंदाज तो घेऊ देत नाहीये. अचूक टप्प्यावरती भेदक मारा या ठिकाणी करतोय. नेक्स्ट बॉल इथे कट केलंय. पॉइंटला बीट करत असताना चेंडू चाललाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं, मात्र फिल्डर वेगानं जातोय. गती कट केली आणि इथे आपण पाहताय 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. 2 धावा मिळत आहेत, स्कोअर कार्डवरती जोडल्या जातील. रोहनदादा दळवी, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रोहनदादा दळवी यावेळेस ओव्हर पिच जागेवरनं खेचलाय, मात्र सीमारेषेवर फिल्डर बरोबर जागेवर तैनात. अचूक टिपला हा झेल. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना धक्का पहिला, विकेट डाऊन. एक बाद 8 धावा धावफलकावरती. इथे आपण पाहताय एबी रॉयल्स जांभुर्डे आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग ब्लास्टर्स खानिवरे या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला. यजमान संघ मैदानावरती खेळतोय. धावा इथून आपण पाहिलं तर टोटल बनल्यात 8. 57चा पाठलाग करतायत. अगदी आपण पाहताय तर सलामीची जोडी सुरुवात करत असताना थोडीशी अपयशी ठरली. बॅट्समन केतन निराश करत असताना मैदानाच्या बाहेर गेलाय. पहिली विकेट आली. धावफलकावरती 1 बाद 8 धावा. गोलंदाज देव गोलंदाजी करतोय आणि सोमनाथला साथ देण्यासाठी नरेश. जबरदस्त वेग, अत्यंत सुंदर गोलंदाजी. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकात धावा बनल्या 1 बाद 8. मोठं टार्गेट आहे 57 धावांचं. पहिल्या षटकात तुम्ही पाहता धावा आल्या 8. आता इथून 12.25 ची सरासरी राखावी लागेल. 12.25 रिक्वायर्ड रन रेट. आणि कशा पद्धतीने इथून टार्गेटला चेस केलं जाईल यासाठी मात्र इथून कष्ट करावे लागतील. सलामीचा फलंदाज सोमनाथ आणि नरेश. गोलंदाजी मार्कवरती भावेश आलाय. भावेश कोठावले षटक क्रमांक 2 साठी इथे पाचारित केलंय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. पहिल्या षटकात 8 आल्या. 57चा मोठा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बॅटिंग करत असताना सोमनाथ आणि नरेश. लेफ्ट हँडेड सोमनाथ सलामीसाठी आलाय. अजूनही त्याला खातं खोलायचंय. दुसऱ्या बाजूनं नरेश शून्यावरती अजून खेळतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड करत असताना विकेट नंबर 2. बॅट्समन सोमनाथ बॅक. दीपकदादा कोठावळे आणि पंकजदादा धुमाळ यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. पहिली विकेट आलेली आहे या षटकातली. भावेश गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्यानं खऱ्या अर्थानं आपला भाव इथे दाखवून दिलाय. जिम्मेदारी दिली दुसऱ्या षटकाची खांद्यावरती आणि पहिल्याच बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना बॅट्समन सोमनाथला
तंबूचा रस्ता त्यानं दाखवलाय. यजमान टीम खेळतीये अर्थातच संघ खानिवरे. धावा बनवायच्या आहेत 57. 5 षटकांची मॅच. चारी बाजूला सुसज्ज असलेलं हे भव्य गोल मैदान आणि नक्कीच दोन्ही संघ यजमानच आहेत. याच मैदानावरती दोन्ही संघ खेळत असतात. एकमेकांमध्ये चांगली मैत्रीपूर्ण मॅच, बॉन्डिंग चांगली आहे. एकमेकांमध्ये चांगली मैत्री आजूबाजूलाच असतात आणि निश्चितच याच मैदानावरती नेहमी खेळत असतात. या मैदानाचा दोन्ही संघांना भरपूर अंदाज, अनुभव. कल्पेश धुमाळ यांच्या वतीने सुद्धा विकेट हॅट्रिकला 555चं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. इथे आपण पाहताय षटक क्रमांक 2 चालू आहे आणि दुसऱ्या षटकात गोलंदाज भावेशनं मात्र कंबर कसली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर हा डॉट. षटक दुसरं. 2 चेंडू टाकलेत, एकही धाव नाहीये. स्कोर कार्ड स्थिरावले 8 या आकड्यावरती. इथे सुद्धा अजून एक डॉट येतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी एबी रॉयल्स जांभुर्डे या टीमची आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. देवाला आपण पाहिलं, देव ज्यानं 8 धावा खर्च केल्या, मात्र निश्चितच आपल्या वेगाचा परिचय त्यानं या षटकात दिला. ओव्हर नंबर 2 मध्ये भावेश, टप्पा सुंदर आहे. इथे फसलाय फटका, फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल टिपलाय. व्हेरी सॉफ्ट डिसमिसल. विकेट नंबर 3. उमेश इज गॉन. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत आणि दुसऱ्या षटकामध्ये भावेश या ठिकाणी गोलंदाजी करत असताना 4 चेंडू त्यानं टाकले, 2 विकेट मिळवल्या. एकंदरीत अजून एकही धाव खर्च केली नाही. नेक्स्ट बॉल. इथे सुद्धा मिस टायमिंग. मिड ऑन चेंडूच्या खाली झेलची सुवर्ण संधी. पकडलाय झेल आणि आल्या पावली संपलाय अक्षयचा खेळ. विकेट नंबर 3 या षटकामधील. फलंदाज बाद. पाच बॉल टाकले, 3 विकेट मिळवल्या, एकही धाव दिलेली नाहीये. धावफलक स्थिरावल्या 8 या आकड्यावरती. 4 बाद 8 आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती भावेश. भावेश कोठावळे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यानंतर मात्र इथे प्रश्नचिन्ह वाढलंय खानिवरे या संघासाठी. यजमान टीम मैदानाच्या आतमध्ये आपला जलवा दाखवत असताना दोन्ही गोलंदाज पाहायला मिळाले. पहिल्या षटकात फक्त 8, त्यानंतर ओव्हर नंबर 2 ला इथे सुरुवात केली गोलंदाज भावेश, ज्यानं सलगच्या 2 बॉलवरती इथे 2 विकेट मिळवल्यात. ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकसाठी भरपूर पारितोषिक आहेत. दीपक काठवळे यांच्याकडनं मिडन षटकासाठी 555, म्हणजे हा चेंडू डॉट जरी आला तरी सुद्धा एटीएम खुला आहे. हॅट्रिक बॉल काढा लागली आहे. झेलची संधी, पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर जात असताना खानिवरे टीमला सुरुंग लावलाय. गोलंदाज भावेशनं टिपले विकेट हॅट्रिक आणि षटक सुद्धा टाकले. मेडन, वेल्डन ब्रदर, जबरदस्त गोलंदाजी.
खानिवरे टीमसाठी कल्पेशच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. संघर्षमयी भूमिका त्याला पार पाडावी लागेल, कारण इथे पहा चांगला चेंडू आणि जवळ आपण पाहताय विकेट या ठिकाणी संपादित केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. चौकारानंतर आपण पाहताय इथे यष्टी उद्ध्वस्त करत असताना मागच्या बाजूने जो दरवाजा उघडा होता तिथून यष्टी उद्ध्वस्त केली आहे. जबरदस्त गोलंदाजी न यांची. विकेट. तेरावरती 6. खानिवरे गावचे नितीन दलपे यांच्याकडनं एबी रॉयल्स हा संघ जर जिंकला तर त्यांच्याकडनं 500 रुपये उलट पारितोषिक आहे. इथे झेलची संधी आहे. सोपा झेल मित्रा. 6 बाद झालेत. 7वा फलंदाज माघारी पाठवण्याची संधी आली होती, मात्र इथे हा झेल ड्रॉप झाला. त्यानंतर आपण पाहताय तर स्कोर कार्ड पुढे सरकतं. आता मात्र एक धाबेसाठी फार मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीनं 15 वरती जाऊन पोहोचलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज नयन. अद्यापपर्यंत आपण पाहताय 7 धावा त्यानं खर्च केला, 1 विकेट मिळवली. इथे समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. एबी रॉयल्स हा संघ जर जिंकला तर खानिवरे गावचे नितीन दलपे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी चालू आहे. धावफलकावरती 6 बाद 15 धावा. जबरदस्त क्रिकेट मैदानात दोन्ही संघ दाखवत आहेत. एका बाजूनं संघर्ष फार मोठा वाढलाय. बॅटिंग करत असताना खानिवरे टीमचा झेलसाठी धावलाय, मात्र निश्चित चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, कॅरी झाला नाही. आणि दरम्यान आपण पाहाल तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 6 गडी बाद 17 धावा. 17 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. सतरा झाले. आता 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. आता जादू दाखवावी लागेल. मैदानावरती चमत्कार घडवावा लागेल. तब्बल बनवायच्या आहेत त्या 57 धावा. 2 षटकात 17 आल्या, 3 षटकात 17 आल्या आणि उर्वरित 12 चेंडू 40 बनवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना नरेश आणि जयेश या 2 फलंदाजांना इथून मात्र जादू बिखेरावी लागेल. जादू जलवा दाखवावा लागेल. 12 चेंडू 40चं समीकरण, आणि हे समीकरण कशा पद्धतीनं पार केलं जाईल. दूरवाले छोर से गोलंदाज त्या ठिकाणी तयार होतोय. भावेश मार्के 17 वर्षाचा युवा यंगस्टर प्लेअर, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय. युवा जोश एबी रॉयल्स जांभुर्डे या टीमसाठी ओव्हर नंबर 4 साठी तो तैनात होतोय. निश्चितच पहिल्या 3 षटकांवरती कमांड राहिली आहे. ओव्हर नंबर 4 पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला चाललाय. सीमा रेषेच्या दिशेनं त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर आहे, फ्लिक केलं होतं. अगदी आपण पाहताय एक सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नसेल. सिंगल डबल न माइंड करणार नाहीयेत जांभुर्डेकर. मैदानावरती त्यांना माहिती आहे धावफलक जर आपण पाहिलं तर तब्बल 11 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष आहे. शेवटचे 11 चेंडू बनवाव्या लागतील, 39 धावा. मात्र इथे मैदानावरती जर आपण पाहिलं तर एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो आहे खानिवरे टीमला. दोन्ही संघांच्या दरम्यान मॅच सुरू झाली. जय बजरंग ब्लास्टर्स खानिवरे आणि त्यांच्या विरोधात एबी रॉयल्स जांभुर्डे या 2 संघांच्या दरम्यान पूर्वार्धामध्ये तब्बल 56 धावा बनवल्या. 57चा पाठलाग या ठिकाणी करतायत. स्विचिट अटेम्प्ट, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाहीये. निर्धाव येतोय. चांगल्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी करत असताना सातत्यानं इथे आपण पाहताय हा सुद्धा डॉट. ओव्हर नंबर 4 मध्ये चाललेला खेळ. 3 षटक 3 चेंडू टाकून झालेत. धावफलकावर 18. इथे कडा लागली बॅटची. चेंडू चालला लॉंग लेगला, सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. संघर्षाचा चौकार.
क्रिकेट सीझन अगदी आपण सर्वजण एन्जॉय करतोय. गेली 4-5 महिन्यापासून जी सुरुवात झाली, हळूहळू ऊन वाढायला लागले. त्यानंतर दिवसाच्या स्पर्धा आता कमी पाहायला मिळत आहेत. मात्र रजनी क्रिकेट नावारूपाला येत असताना या परिसरातून सुद्धा आपण पाहताय लेगबाईचा इशारा मिळतोय, सिंगल मिळेल. रजनी क्रिकेटचा थरार इथे आपण पाहताय. तर स्वर्गीय भालचंद्र नानू बिराडे प्रतिष्ठान आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. शेवटची अंतिम रात्र. इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या जास्त बाहेर, व्हाईट बॉलचा कॉल येतोय आणि अवांतरची 1 धाव स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर धावफलक पुढे सरकेल 24 वरती. 7 बॉल आणि आता 33 धावांचं समीकरण. मारावे लागतील चौकार षटकार. 7 चेंडू 33 धावा. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येतोय. चला पुढचे दोनही संघ तयार राहा. ओमसाई ठुणे आणि त्यांच्या विरोधात जय भवानी गवाळी या 2 संघांच्या दरम्यान सामना आहे. तिथे दोन्ही संघ आपले कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवा आणि जसा हा सामना संपेल तसा लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आजच्या रात्रीमध्ये ना मित्रांनो, आपल्याला वेळेच्या बाबतीत सर्वांना सहकार्य करावं लागेल, कारण भरपूर मोठं शेड्यूल आहे आणि त्यानंतर आपल्याला मेगा फायनल सुद्धा खेळवायची आहे. या अनुषंगाने आपण पाहाल तर लवकरात लवकर मध्ये जो आपला वेळ जातोय तो आपल्याला वाचवावा लागेल. कुलस्वामिनी ठुणे आणि त्यांच्या विरोधात जय भवानी गवाळी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवा. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स या कंपनीच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज आणि सेव्हन स्टार लाईव्ह कंपनीचे ऑफिशियल इंजिनियर हर्षदजी टोपले आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी काम पाहतोय. त्यांचं मनापासून आपण हार्दिक सहर्ष स्वागत करूया. अगदी काल परवाच त्यांचा वाढदिवस झाला. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण देऊयात. बर्थडे नंतर त्यांची आजच भेट झाली. हर्षल सर आपल्याला वाढदिवसाच्या पुनश्च एकदा लक्ष शुभेच्छा. होळीच्या शुभ मुहूर्तावरती बर्थडे म्हटलं म्हणजे आज भरपूर सेलिब्रेशन. लास्ट ओव्हर चालू झाले आणि शेवटच्या षटकाचा खेळ या ठिकाणी जवळजवळ डॉमिनेट केलं एबी रॉयल जांभुर्डे या टीमनं. मैदानावरती गोलंदाजी जर आपण पाहत असाल तर दर्जेदार हा गोलंदाजी अटॅक, बॉलिंग अटॅक जर तुम्ही पाहताय तर सुंदर गोलंदाजी. इथे सुद्धा अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय धावबादच्या स्वरूपात झटका. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकाचा हा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना खानिवरे गावचे माजी सरपंच मान्यवर भाऊदादा धलपे यांचं या ठिकाणी क्रीडानगरी आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. भाऊदादा धलपे माजी सरपंच खानिवरे साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. खानिवरे संघ थोडासा बॅकफुटलाय. इथे पाहायला मिळत आहे 1 चेंडू 32 ची गरज आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय एबी रॉयल्स जांभुर्डे या टीमनं. मैदान मारलंय आणि पुढील फेरीसाठी पात्र होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गोड कौतुक जय बजरंग खानिवरे या टीमचं. चला 2 संघ जे आता मॅच खेळतील, गवाळी आणि त्यांच्या विरोधात कुलस्वामिनी ठुणे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड तिथे टेबलच्या दोन्ही बाजूला उभे राहा. पहिले तिथे
होळी सेलिब्रेट केली जाईल आणि मगच तुम्हाला मैदानात पाठवलं जाईल. कॅमेरामन फोकस करो. त्या ठिकाणी आपण पाहताय तर दोन्ही संघ आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. एका बाजूनं गवाळी आणि त्यांच्या विरोधात कुळस्वामिनी ठुणे या दोन संघांच्या दरम्यान मॅच सुरू होतीये. इथे आपण होळी सेलिब्रेशन करतोय. चला गवाळी टीमचे कॅप्टन आपला स्क्वॉड घेऊन लगेच